मंडळी नमस्कार. देशातले मंत्री, न्यायमूर्ती, विरोधी पक्षनेते आणि सगळ्या खबरबाता आपल्यापर्यंत पोहोचवणारे पत्रकार हे जर त्यांचा व्यक्तिगत डेटा किंवा व्यक्तिगत आयुष्य सुरक्षित ठेवू शकत नसतील तर तुमच्या आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांची काय बिशाद. आता हे तुम्हाला सांगण्यापाठीमागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे, देशातले 2 मंत्री, 40 पत्रकार, 3 विरोधी पक्षातील महत्त्वाचे नेते आणि एका न्यायमूर्तीच्या मोबाईलमधून डेटा लीक करण्यात आलाय आणि हा डेटा लीक करून त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातली सगळी माहिती एका खाजगी कंपनीनं स्वतःच्या ताब्यात घेतली असल्याची माहिती आली. म्हणजे हा डेटा लीक कसा केला जातो, कोण करतं हा डेटा लीक आणि डेटा लीक करण्यासाठी नेमकी कुठली प्रक्रिया वापरली जाते आणि आत्ता नेमकं आंतरराष्ट्रीय पातळीवर या अनुषंगानं काय सुरू आहे याची चर्चा आपण आजच्या विषयाचं विश्लेषणमध्ये करणार आहोत. आणि आपल्या विषयाचं आजचं शीर्षक आहे, पत्रकार, मंत्री, न्यायमूर्ती यांची हेरगिरी कोण केली, कशी केली. म्हणजे देशाचे प्रमुख 3 स्तंभ असलेले सगळे घटक आणि 4था स्तंभ असलेला पत्रकार यांना सुद्धा हेरगिरीचा भला मोठा धोका आहे, हे या निमित्तानं सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. तर काय झालं, इस्रायलची एक कंपनी आहे जिचं नाव आहे NSO. या NSO नावाच्या कंपनीनं एक सॉफ्टवेअर तयार केलंय ज्याचं नाव आहे पेगासस. आता पेगासिस या शब्दाचा अर्थ काय होतो तर ग्रीक दंतकथांमध्ये म्हणजे ग्रीक मॅथॉलॉजीमध्ये एक पांढरा घोडा आहे पंख असलेला, त्याला युनिकॉर्न सुद्धा म्हणतात बघा काही जण. तर या पांढऱ्या घोड्याला तिकडे पेगासिस म्हटलं जातं. तर या पेगासिसच्या माध्यमातून ही सगळी हेरगिरी करण्यात आली. काय आहे हे पेगासिस, तर पेगासिस हे एक स्पायवेअर आहे. स्पायवेअर म्हणजे काय हा सुद्धा प्रश्न आपल्याला पडू शकतो. सॉफ्टवेअर आहे, मालवेअर आहे, तसंच हे स्पायवेअर आहे. म्हणजे आपल्या पायामध्ये आपण पादत्राणे वापरतो, पण मग कोण सँडल वापरत असेल, कोण चप्पल वापरत असेल, कोणी बूट वापरत असेल, अगदी तसंच सॉफ्टवेअर, मालवेअर, स्पायवेअर. तर हे मालवेअर जगभरातल्या 10 देशांमधल्या अनेक महत्त्वपूर्ण मान्यवरांच्या मोबाईलमध्ये पाठवलं गेलं. कोण आहेत ही मान्यवर मंडळी, तर 10 देशांमधले 180 पत्रकार आहेत. काही देशांच्या पंतप्रधान आणि राष्ट्रपतींचा सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे. अनेक सामाजिक क्षेत्रातली मान्यवर मंडळी आहे, मोठमोठ्या NGO आहेत आणि न्यायपालिकेत कार्यरत असलेल्या न्यायाधीशांचा सुद्धा याच्यामध्ये नंबर आहे. तर काय असते प्रक्रिया, तर तुमच्या मोबाईलमध्ये एखादा मेसेज येतो, व्हॉट्सअपमध्ये एखादा मेसेज येतो किंवा मेल बॉक्समध्ये एखादा मेल येऊन पडतो. तुम्ही चुकीनं जर त्याला क्लिक केलात तर तो स्पायवेअर तुमच्या मोबाईलमध्ये लगेच आतमध्ये जातो आणि तुमच्या मोबाईलमध्ये असलेला सगळा डेटा कलेक्ट करायला सुरुवात करतो. एवढंच नाही, तुमच्या मोबाईलचा मायक्रोफोन, तुमच्या मोबाईलचा कॅमेरा सुद्धा तो वापरायला सुरू करतो आणि मग हा डेटा सगळा कलेक्ट करून ज्या ठिकाणी पाठवायचा आहे त्या ठिकाणी पाठवला जातो. हा सगळा प्रकार उघडकीस कसा आला, तर काही जणांच्या मोबाईलमध्ये अशा पद्धतीचा स्पायवेअर असल्याचा संशय एका संस्थेला आला. त्या संस्थेचं नाव आहे फॉरबिडन स्टोरीज. ही एक NGO आहे, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे, जगातली मोठी संस्था आहे ही. आणि तिच्याबरोबर आणखी एक महत्त्वाची संस्था आहे एम्नेस्टी इंटरनॅशनल. आता या एम्नेस्टी इंटरनॅशनलचं महत्त्व भारताच्या दृष्टीनं अधोरेखित करणं गरजेचं आहे. काय करते हे एम्नेस्टी इंटरनॅशनल, तर मानव अधिकाराचं उल्लंघन जिथे जिथं होतं त्या ठिकाणी ही संस्था प्रामुख्यानं काम करते. जम्मू आणि काश्मीर या प्रश्नाकडे आपण बहुतांश वेळा भारत पाकिस्तान वाद किंवा हिंदू आणि मुस्लिम किंवा दहशतवादी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विरोधात सुरू असलेली लढाई अशा दृष्टीनं पाहतो. पण जम्मू आणि काश्मीर या प्रदेशाकडे मानव अधिकाराच्या दृष्टीनं पाहण्यासाठी पहिल्यांदा जगाला भाग पाडणारी संस्था म्हणून या एम्नेस्टी इंटरनॅशनलकडे पाहिला जातं. तुम्हा सगळ्यांना कदाचित आठवत असेल, 2019 साली ही संस्था जम्मू काश्मीरची पाहणी करण्यासाठी ज्यावेळी भारतात आली होती त्यावेळेला आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरमध्ये या संस्थेला जाऊ दिलं नव्हतं.
ॲम्नेस्टी इंटरनॅशनल आणि फॉरबिडन स्टोरीज या दोघांना असा संशय आल्यामुळे त्यांनी काही मान्यवरांचे मोबाईल फोन घेतले, 37 जणांचे मोबाईल फोन घेतले आणि या 37 जणांच्या मोबाईल फोनचं फॉरेन्सिक लॅबमध्ये इन्व्हेस्टिगेशन केलं. त्यातून या सगळ्या फोनमध्ये हा स्पायवेअर, पेगासस नावाचा स्पायवेअर असल्याचं आढळून आलं आणि तिथून हे बिंग फुटलं आणि मग जगभरातल्या 10 देशांमध्ये हे घडल्याचं कळालं. पेगासस नावाचा स्पायवेअर इस्रायलच्या NSO कंपनीच्या माध्यमातून जगभरातल्या 10 देशांमध्ये पाठवण्यात आला. कुठले कुठले देश आहेत? युरोपियन कंट्रीज मधला हंगेरी आहे, भारत आहे, अझरबैजान नावाचा एक देश आहे, कझाकिस्तान आहे, रवांडा आहे, बहरीन आहे, सौदी आहे, UAE आहे, मेक्सिको आहे, मोरोक्को आहे. एवढ्या 10 देशांमध्ये हे घडलंय. पण ह्या 10 देशांसह 45 देशांना अधिकृतपणे हा स्पायवेअर विकला असल्याचं NSO या इस्रायलच्या कंपनीनं सांगितलं. आता आपण थेट आपल्या देशाकडे येऊया. भारतामधल्या 40 पत्रकार, 2 मंत्री, 3 विरोधी पक्षातले नेते आणि एका न्यायमूर्तीच्या मोबाईलमधून हा डेटा हॅक किंवा लीक करण्यात आला असल्याची माहिती आहे. आता हे 2 मंत्री महोदय कोण? तर 2019च्या आसपासची ही सगळी घटना आहे. म्हणजे मोदी सरकारच्या गव्हर्नमेंटमधले हे 2 मंत्री आहेत. आता या 2 मंत्र्यांमध्ये कोणाचा समावेश असू शकतो ते नाव अजून समोर आलेलं नाहीये. पण हा जो स्पायवेअर वापरला गेला आहे भारतात, तो भारत सरकारच्या अधिकृत परवानगीनं वापरला गेला आहे की भारत सरकारची परवानगी न घेता वापरला गेला आहे? जर भारत सरकारची परवानगी घेऊन हा मालवेअर किंवा स्पायवेअर भारतात वापरला गेला असेल तर हे कोण 2 मंत्री आहेत ज्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातली माहिती मिळवण्यासाठी भारत सरकार उत्सुक आहे? किंवा हे 40 पत्रकार कोण आहेत ज्यांच्या मोबाईल मधला डेटा मिळवण्यासाठी भारत सरकार अशा पद्धतीची प्रक्रिया अवलंबत आहे? किंवा हे एकमेव न्यायमूर्ती कोण आहेत ज्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातल्या गोष्टी जाणून घेण्यासाठी अशा स्पायवेअरचा वापर करण्याची गरज भारताला पडली असावी? आता भारत सरकारनं हे अधिकृतपणे वापरलं आहे की नाही याबद्दल कसल्याच प्रकारचा दुजोरा दिलेला नाही. आजपासूनच संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित होण्यापूर्वीच सभागृह तहकूब झालं. पण येणाऱ्या 1-2 दिवसात या अनुषंगानं नक्की प्रश्न उपस्थित केला जाईल आणि मानव अधिकाराचं उल्लंघन केल्याप्रकरणी सरकारला जाब विचारला जाईल. सन्माननीय राहुल गांधी यांनी या अनुषंगाने एक ट्विट सुद्धा केलं आहे. पण NIA म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी व्यतिरिक्त सरकारच्या वतीनं अधिकृतपणे अद्यापही या बाबतीत दुजोरा देण्यात आलेला नाही आणि हे प्रकरण फटकारून सुद्धा लावलेलं नाही. म्हणजे एकतर मान्यही केलेलं नाही आणि नाकारलेलंही नाही. त्यामुळे NSO ही जी इस्रायलची कंपनी आहे हेरगिरी करणारी, या हेरगिरी कंपनीनं भारत सरकारला हे स्पायवेअर अधिकृतपणे विकला आहे का? विकला आहे तर भारत सरकार कोणते 2 मंत्री आहेत स्वतःच्याच मंत्रिमंडळातले ज्यांच्याकडून हा सगळा डेटा लीक करण्याचा प्रयत्न करत आहे? किंवा भारत सरकारला अशा कोणत्या 40 पत्रकारांचा धोका वाटतोय त्यामुळे त्यांच्याकडून ही सगळी माहिती गोळा करण्यासाठी इस्रायल कंपनीच्या हेरांचा वापर केला जातोय? सरकारला याबाबत उत्तर द्यावं लागेल, सभागृहात तर द्यावंच लागेल आणि देशभरातील नागरिकांना सुद्धा आश्वस्त करण्यासाठी सांगावं लागेल की खरोखर भारत सरकारनं अधिकृतपणे NSO कडून हे स्पायवेअर विकत घेतलं आहे की इस्रायलनं भारत सरकारला अंधारात ठेवून देशामध्ये हे गुन्हेगारी कृत्य केलंय? नजीकच्या काळात आपल्याला ही सगळी माहिती मिळणारच आहे. पण आता भारतातले 2 मंत्री, 1 न्यायमूर्ती, 40 पत्रकार आणि 3 विरोधी पक्षातले प्रमुख नेते यांच्या मोबाईलमध्ये एक व्हायरस ज्याला स्पायवेअर म्हटलं जातो तो टाकून सगळा डेटा मिळवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. ज्या ठिकाणी मंत्री, न्यायमूर्ती, विरोधी पक्षनेते आणि मान्यवर असलेले महत्वाचे पत्रकार यांचंच खासगी आयुष्य सुरक्षित नसेल तर तुमच्या आणि माझ्याच खासगी आयुष्याबद्दल तर न बोललेलंच बरं. आजच्या विषयाचं विश्लेषणमध्ये मी इथं थांबतो. पण शेवटी प्रश्न आहेच की कोण केली ही हेरगिरी, कशी केली ही हेरगिरी आणि या हेरगिरीला भारत सरकारचं समर्थन आहे? आपल्याला काय वाटतं? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आवर्जून नमूद करा आणि विषयाचं विश्लेषण कसं वाटलं सांगायला विसरू नका.
लँटन मराठीच्या सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मला फॉलो करत असालच, करत नसाल तर करायला सुरुवात करा. आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करून नोटिफिकेशन मिळवायला विसरू नका, म्हणजे असे जे ताजे विषय यूट्यूब चॅनलवरती अपडेट केले जातात त्याचं नोटिफिकेशन आपल्या सगळ्यांपर्यंत पटकन येईल. उद्या अशाच एका वेगळ्या नव्या विषयासह मी रवी आपल्या सगळ्यांच्या समोर विषयाचं विश्लेषणमध्ये भेटणार आहेस. तोपर्यंत आपल्या सगळ्यांची रजा घेतो. नमस्कार, धन्यवाद.